नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे। तर चला करूया स्पष्टीकरण। मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण ब्रेकिंगच्या माध्यमातून एका शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहोत। राज्य सरकारी कर्मचारी यांच्यासाठी घर बांधणी नवीन घर खरेदी करण्यासाठी अग्रिम कमाल मर्यादेत सुधारणा करण्याबाबत वित्त विभागाचा सुधारित शासन निर्णय या संदर्भात बातमी असून बातमीचे शीर्षक आहे राज्य कर्मचाऱ्यांना घर बांधणी नवीन घर खरेदी करण्यासाठी अग्रिमाच्या कमाल मर्यादेमध्ये सुधारणा करणे वित्त विभागाचा सुधारित शासन निर्णय निर्गमित। चला तर पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आपल्यासाठी महत्त्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण। बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांना घर बांधणीच्या संदर्भाने सुधारित शासन निर्णयाच्या संदर्भात वित्त विभागाने घर बांधणी व मर्यादा आणि अग्रिम या संदर्भात सुधारित शासन निर्णयाच्या संदर्भाने चला तर करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। चला तर ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तसेच ही बातमी कामाची आणि महत्त्वाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारास शेअर करायला विसरू नका। तर चला संपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया। राज्य शासनाकडून राज्य कर्मचाऱ्यांना घर बांधणी नवीन घर खरेदी करण्यासाठी अग्रिमेच्या कमाल मर्यादेत वाढ करण्याबाबत वित्त विभागाच्या मार्फत दिनांक 1/3/2024 रोजी सुधारित जी.आर. निर्गमित केला आहे। सातत्याने शहरी भागामध्ये घराच्या किमतीमध्ये वाढ होत असताना त्या अनुषंगाने राज्य कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या 2/2/2021 रोजीच्या घर बांधणी अग्रिम मध्ये सुधारणा करून दिनांक 1/3/2024 च्या जी.आर. नुसार अग्रिम रकमेत वाढ करण्यात आली आहे। काल मर्यादाच्या संदर्भात माहिती पाहूया। घर बांधणी अग्रिम मंजूर करताना कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन विचारात घेतले जाते व सदर मर्यादा ही घराच्या विविध प्रयोजनानुसार कमाल मर्यादेच्या तरतुदीत नमूद केली जाते। त्यासाठी प्रयोजन जमीन खरेदी करून घर बांधणे अथवा स्वतःच्या मालकीच्या जागेवर नवीन घर बांधणे अथवा जुने घर पाडून नवीन घर बांधणे अथवा बांधकाम सुरू असणाऱ्या नवीन घर किंवा नवीन घर खरेदी करण्याकरिता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या 125 पट अथवा 1 कोटी रुपये अथवा घराची प्रत्यक्ष किंमत अथवा अग्रिम परतफेडीची क्षमता या रकमेपैकी जी रक्कम कमी असणार ती रक्कम मंजूर करण्याचे निर्देश आहेत। एक शहरासाठी वर्गीकरण आहे। बी प्रयोजनामध्ये दुसरा एक भाग आहेत। घर बांधणी करिता जमिनीची खरेदी मूळ वेतनाच्या 125 पट 30 लाखापर्यंत प्रत्यक्ष किमतीत परतफेडीची क्षमता यापैकी कमी असणारी मंजूर रक्कम केली जाईल एक शहराकरिता। याशिवाय प्रयोजन क नुसार मालकीच्या घरांचे नवीन बांधकाम करून विस्तार करणे तसेच ड प्रयोजनानुसार स्थान योग्य करणे तर प्रयोजन ई नुसार मान्यता प्राप्त बँक वित्तीय संस्थांमार्फत घर बांधणी करण्यात आलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी अग्रिम मंजूर करण्यात येत आहे। या संदर्भातला हा शासन निर्णय जो आहे तो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिला आहे। तिथून आपण त्याची पीडीएफ घेऊन वाचू शकता किंवा तिथेही सुद्धा वाचू शकता। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।